कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या मार्डच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता. आज तिसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अजूनही सुरूच ठेवले. तर यातच कोलकाता या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ प्रोटेस्ट करणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हल्ला यासाठी जवळपास सर्वच डॉक्टरांनी आज निषेध केला. तर या घटनेच्या विरोधात मिरज शासकीय रुग्णालय ते महात्मा गांधी चौक इथपर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. तातडीने या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तरच केंद्र सरकारने तातडीने डॉक्टरांना संरक्षण देण्याचा कायदा बनवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर यावेळी मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, सहअधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांच्यासह मार्ड संघटनेचे डॉक्टर अमोद भडभडे यांच्यासह सर्व निवासी डॉक्टर व स्टाफ यावेळी उपस्थित होते. दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला. मी डॉक्टर प्रकाश गुरव सध्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. आजच मला आमची MSMTची जी सोसायटी आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट टीचर्स असोसिएशनच्या आमच्या लोकल बॉडीने मला निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आजपासून आपल्या मार्ड संघटनेचा जो संप चालू आहे त्यांना सपोर्ट म्हणून ते प्रोटेस्ट करून त्यांना सपोर्ट दिलेला आहे आणि ते त्यांचं काम हे करणार आहे. पण ते काम करताना त्यांनी काळे पीठ लावून काम करण्याचा असा निर्णय घेतलेला आहे. अशा टाईपचं निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे. तर पण ते डॉक्टर लोक आमच्या कामावरती आहेत. इतर जे माझे मार्ड संपामध्ये भाग घेतलेले जे रेसिडेंट आहेत ते अगदी ग्रासरूट लेवलला काम करणारे माझे रेसिडेंट आहेत. ते फर्स्ट टाईम वर्कर्स म्हणजे ज्या ठिकाणी पेशंट पहिला येतो ते बघितण्याचं काम हे आमचे रेसिडेंटच करत असतात. त्यांच्यावरती होणारे हल्ले हे नक्कीच अतिशय घृणास्पद आहेत आणि अशा टाईपची होणं हे चुकीचं आहे. पण आपण या गोष्टीला धरून गोरगरीब पेशंटना वेटीस धरणं बरोबर नाही. त्यामुळं मी त्यांना कायम रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचा संप करू नका. आपल्याला प्रोटेस्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण ते ज्या प्रकारे ते चालले ते ठीक आहे. पण त्यांनी आम्हाला या गोष्टीला थोडंसं एक रिक्वेस्ट आमची ऐकून त्यांनी आमच्या इमर्जन्सी पेशंटना न्याय देण्यासाठी त्यांच्या इमर्जन्सीच्या सेवा चालू ठेवलेल्या आहेत. त्यांचं जे कॅज्युलिटीमधलं जे आमचे रेसिडेंट आहेत ते पेशंट बघत आहेत. ICUमधले जे इमर्जन्सी लागते त्या ठिकाणी माझे रेसिडेंट डॉक्टर्स काम करत आहेत. इतर OPD आणि IPD आणि इतर रूटीन टाईप ऑफ ऑपरेशनमध्ये माझे जे रेग्युलर स्टाफ आहे जे असिस्टंट प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत आणि प्रोफेसर आहेत ते सध्या कार्यरत ठेवलेले आहेत. त्यांच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारची सेवा खंडित होऊ नये याची मी काळजी घेऊन अशा प्रकारची सेवा सध्या चालू ठेवलेली आहे. तर आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या पूर्ण मार्ड संघटनेला असं आवाहन करू इच्छितो की संप करणं हा पर्याय नाही. आपला प्रोटेस्ट नोंदवलेला आहे, गव्हर्मेंटकडं नोंदवलेला आहे. हा प्रोटेस्ट सेंट्रल गव्हर्मेंटकडं पण नोंदवलेला आहे. त्यातनं व्यवस्थित ॲक्शन होतील. हे मॅटर CBIकडे गेलेलं आहे. त्यामुळं त्यांनी थोडासा विचार करून गोरगरिबांचा विचार करून गोरगरीब पेशंटचा विचार करून जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांचा विचार करून या संपाची तीव्रता थोडीशी कमी करावी असं माझं त्यांना एक आवाहन आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमोद राजे भडभडे. मी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली शाखेचे अध्यक्ष आहे. कलकत्त्यामध्ये जी द्वितीय वर्षीय पल्मनरी मेडिसिनची जी निवासी डॉक्टर होती तिच्यावर झालेला जो बलात्कार आणि खूनचा हिंसक व अमानवीय जे कृत्य तिच्यावर झालं त्याच्या निषेधार्थ आमचा हा चौथा दिवस आहे. आम्ही राज्यस्तरीय संप
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स या संघटनेने राज्यस्तरीय संप या अनुषंगाने पुकारला आहे. आमच्या या संपासाठीच्या प्रमुख 3 मागण्या आहेत. प्रथम मागणी ही आहे की आम्हाला जो कोणी दोषी आहे, ज्यांनी हे अमानवीय कृत्य केलं आहे, ज्यांनी हे घृणास्पद कृत्य केलं आहे, त्या सगळ्याला एकाला किंवा जे लोक त्याच्यात इन्वॉल्ड असतील त्या प्रत्येकाला तशीच शिक्षा मिळाली पाहिजे. तसंच द्वितीय मागणी आमची ही आहे केंद्र सरकारकडे की डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट ह्या कायद्याची केंद्र सरकारने आम्हाला लिखित अश्युरन्स तरी द्यायला पाहिजे की ते लोकसभेत आणि राज्यसभेत हा कायदा लवकरात लवकर आणतील. कारण आपल्याला कल्पना असेल जी काही घटना झाली ती हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये झाली, हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये झाली. तिकडे निवासी डॉक्टरला, महिला निवासी डॉक्टरला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटायला पाहिजे होतं, तिथेच तिच्यावर हा अत्याचार करण्यात आला. म्हणून केंद्र सरकारने तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी आणि हा कायदा लोकसभेत आणि राज्यसभेत आणावा. तिसरी मागणी आमची ही आहे की 2 दिवसापूर्वी या घटनेनंतर आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये जे आमचे कलिग्स आहेत, निवासी डॉक्टर्स आहेत, त्यांनी या विरोधात शांततेचा प्रोटेस्ट चालू केला होता, निदर्शनं चालू केली. त्याच्या विरोधातही बंगालमध्ये असे काही सध्या तरी अनआयडेंटिफाईड ग्रुप्स आहेत ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि आर्जिकल मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभाग किंवा बाकीचे पण जे विभाग आहेत तिकडे तोडफोड केली. तर हे जे कोणी लोक होते त्यांची आयडेंटिटी इकडच्या सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर प्राप्त करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही आमची तिसरी मागणी. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हा संप मागे काढणार नाही. वी वॉन्ट जस्टिस.